हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते पाहणार आहे। हा एकदम क्रीमी आणि चीजी एकदम मस्त होतो बघा। लहान मुलांना तर खूप आवडतो, एकदम छान असा चविष्ट होतो। हा छान झालेला आहे, मोठ्यांना पण खूप आवडेल असा छान होतो बघा। एकदम चविष्ट, एकदम छान असा बनतो। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असा क्रीमी आणि चीजी झालेला आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हा पास्ता शिजवून घेणार आहे, छान असा बॉईल करून घेणार आहे। त्यासाठी मी पातेला गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 4 ग्लास मी इथे पाणी गरम करायला ठेवते। पातेल्यात मी 4 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे। त्यामध्ये आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे होईल एवढं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे आपला पास्ता छान असा मोकळा छान असा शिजतो, एकदम असा चिकटत नाही बघा। 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि झाकून ठेवलं होतं मी। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपला पास्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे। मी 1 वाटी पास्ता घेतलेला आहे बघा, या पद्धतीचा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता। मिक्स करून घेते आणि छान असं याला 7 ते 8 मिनटं मी शिजवून घेते। आता चेक करूया आपण, 7 ते 8 मिनटं झालेले आहेत। पूर्ण आपल्याला जास्त शिजवायचा नाही, नकळत आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे, कारण आपण याला सॉसमध्ये सुद्धा शिजवून घेणार आहे। त्यामुळे थोडासा कच्चा ठेवायचा, नकळत हा कच्चा आहे। त्यामुळे आता हा मी एका चाळणीत काढून घेते बघा। या पद्धतीने चाळणीत काढून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण याच्यातलं पाणी निथळून आपल्याला मी चाळणीत या पद्धतीने काढून घेते। सगळा काढून घेतलेला आहे आणि याच्यावर आपल्याला वरून पाणी घालायचं आहे, थंड पाणी, म्हणजे रूम टेम्परेचरचं जरी पाणी घातलं तरी पण चालतं। यावर मी नॉर्मल आपलं पाणी घातलेलं आहे आणि असं पाणी घातलं की याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि हा आपला ओव्हर कुक होत नाही जास्त। त्यामुळे थंड पाणी घालून छान असं याला थोडं वेळ असंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे बघा, कढईमध्ये मी 1 चमचा इथे बटर घातलेला आहे। तुम्ही बटरऐवजी तेल घालू शकता, पण या पास्त्यामध्ये बटरची छान अशी चव लागते। बटर थोडंसं वितळल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा होईल एवढं मी लसूण कट करून घेतलेला आहे, छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला जास्त लसूण परतायचा नाही, थोडासाच कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा आहे, रंग बदलू द्यायचा नाही। थोडासाच 2 मिनटं परतून घेतलेला आहे लसूण मी इथे। त्यानंतर यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी घालून घेते याच्यामध्ये। कांदा पण आपल्याला जास्त परतायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे बघा। इथे या पद्धतीने कांदा पण छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत। इथे बघा, मी 1 शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घातलेले आहेत। हे मी शिजवून घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत स्वीट कॉर्न। तुम्हाला हवं तर तुम्ही गाजर घालू शकता, अजून भाज्या घालू शकता। हे छान असं 2 मिनटं परतलेलं आहे बघा। यावर मीठ घालायचं आहे भाज्यांचं थोडंसं आणि आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही याला। छान असं बघा 2 ते 3 मिनटं छान अशा मी भाज्या या परतून घेतलेल्या आहेत, काढून घेते। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालायचं आहे बघा। इथे मी 2 चमचे बटर घालून घेते। इथे बटर वापरलेलं आहे, त्यामुळे याच्यात चव छान लागते बघा या पास्त्याला बटरमुळे। बटर छान असं वितळलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि एकदम सतत हलवत आपल्याला हा मैदा छान असा यामध्ये परतून घ्यायचा आहे। याचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला, छान असा सतत हलवत 2 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे। इथे बघा, सतत हलवत मी मैदा छान असा भाजून घेतलेला आहे बघा। छान असा त्याचा कलर चेंज झालेला नाही। याच्यामध्ये आपल्याला हलवतच दूध घालून घ्यायचं आहे याला, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। एका हाताने हलवायचं आणि एका हाताने दूध घालायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। छान असं हे हलवून घ्यायचं आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही दूध घालून घ्या। मी इथे अंदाजेच दूध घातलेलं आहे बघा। दूध घातल्यानंतर छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा हलवत त्याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे बघा। जसं आपण याला हलवतोय, जसं हे शिजतंय तसं हे
घट्ट होते बघा, तुम्हाला बघूनच कळत असेल. याला छान अशी उकळी आलेली आहे. जसं याला उकळी येईल तसं हे घट्ट होत जातं. छान असं याला शिजवून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने बघा मी सतत हलवत छान असं मी हे शिजवून घेते. छान असा आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे बघा. इथे छान असे शिजवून घेतलेलं आहे बघा. आता यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी पूड घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला. आणि इथे चिली फ्लेक्स घालते बघा. 2 चमचे मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे. काळी मिरी पूड घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालते. मीठ थोडंसंच घाला, कारण आपण भाज्यांमध्ये पण घातलेलं आहे आणि पास्ता शिजताना पण घातलेला आहे. त्या अंदाजानेच मीठ घालायचं. आणि आपण चीज टाकणार आहे, त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये भाज्या घालायच्या आपण परतून ठेवलेल्या, आणि शिजवून ठेवलेला पास्ता पण यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असं तुम्हाला बघा छान असा हा घट्ट झालेला आहे. जास्त घट्ट वाटत असले तर तुम्ही याच्यामध्ये व्हाईट सॉसमध्ये थोडंसं दूध घालू शकता. पण ते छान असं जास्त पातळ झालं की कोट होत नाही पास्त्याला, त्यामुळे एवढंच घट्ट ठेवायचं आहे. छान असं हे पास्त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा. एकदम छान असं पास्त्यामध्ये मिक्स केलं की एकदम क्रीमी आणि एकदम छान असा हा पास्ता तयार होतो. चवीला तर मस्त लागतो बघा. तुम्ही मिक्स हर्बसुद्धा घालू शकता. यामध्ये मिक्स हर्बसुद्धा घालायचं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला. मी ते बघा चीज घालते सगळ्यात शेवटी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज घाला बघा. भरपूर असं मी चीज घालून घेते. याच्यावर छान अशी चव लागते बघा. 3 ते 4 चमचे मी इथे चीज घातलेलं आहे बघा. छान असं आणि मिक्स करून घेते बघा. मस्त असा झटपट आपण हा व्हाईट सॉस पास्ता बनवलेला आहे. चीज घातल्यानंतर मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. मस्त तयार झालेला आहे आपला पास्ता. मी सर्व करते बघा. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय इथे बघा. मी सर्व करते बघा. एकदम क्रीमी आणि एकदम चीजी असा आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. मस्त असा झटपट तयार झालेला आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडतो बघा. आणि एकदम छान असा होतो बघा, त्यामुळे मस्त लागतो. सगळेच आवडीने खाऊ शकतात बघा. मस्त झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.